तर आज आपण बघणार आहोत बॉडीला कापड लावल्यानंतर आपण वॉश करू शकतो का नाही ते, आणि प्लस जे आपण वेलवेट मारतो ती पण वॉशेबल आहे का नाही ते. तर चला जाणून घेऊयात. तर ही जी बॉडी आहे ही कापड लावलेली आहे, तर हिला आपण वॉश नाही करू शकत. हे असं वॉश केल्यानंतर कापड निघतं. ह्याला आपण खळीने लावलेलं असतं, हे असं निघतं पूर्णपणे. तर हे जे आहे हे आपण मशीनवरती ह्यांना वेलवेट प्रेस करतो, हे तुम्ही असं खरडलं तरी निघत नाही ते. प्लस ह्यांना तुम्ही पूर्णपणे वॉश करू शकता. तसंच हे कमळ ही पूर्णपणे वॉशेबल आहे. याच्यामध्ये पाणी वगैरे ठेवून तुम्ही जे प्लास्टिकचे कमळ वगैरे असं तसे डेकोरेशन करू शकता. प्लस त्याची जी लहान पिलवंड आहेत त्यांनाही तुम्ही पूर्णपणे वॉश करू शकता. तर चला आपण बघूयात. तसेच हा मुखवटा ही पूर्णपणे फायबर प्लस ओरिजिनल ब्रश पेंटिंग मध्ये आहे. त्याचे जे डोळे आहेत हे स्टिकर नाही, ओरिजिनल पेंटिंग मध्ये आहेत. हाही मुखवटा पूर्णपणे वॉशेबल आहे. हे बघा, हिला आपण अशा पद्धतीने पूर्णपणे वॉश करू शकतो. मुखवटाही वॉश करू शकतो, प्लस बॉडीही वॉश करू शकतो. हे बघा, तुम्ही हे अशा पद्धतीने हिला पूर्णपणे वॉश करू शकता. असं चोळून धुतलं तरीही चालतं. तिला पूर्णपणे वॉशेबल आहे. हे बघा, हे अशा पद्धतीने पूर्णपणे तुम्ही बॉडीलाही त्याचे जे पिलवंड आहेत त्यांनाही पूर्णपणे वॉश करू शकता. प्लस हे जे कमळ आहे हेही पूर्ण प्युअर फायबर मध्ये आहे, ह्यालाही तुम्ही वॉश करू शकता डायरेक्टली. त्याच्यावर